राम राम सोयरे हो. सोयरे हो, आज शेतकऱ्यावरची ही वेळ बघून खूप लोक हसण्यावर नाही आले. कारण का तर आज आमच्यावर वेळच तशी आली. पण लोक विसरून चलेत की आम्ही हा देश चालवलाय आणि आम्हीच लोकांच्या तोंडामध्ये अन्नाचा घास घातलाय. पण आजच्या घडीला आमच्यावरती वाईट वेळ आली म्हणून आमच्या पाठीमागं कोणीच नाही. ना कोणता आमदार नाही, ना कोणता खासदार नाही, ना कोणता मुख्यमंत्री नाही, ना कोणता मंत्री नाही. मला तुम्ही सांगा, आम्ही काय पाप केलंय की काय? शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेतला आणि शेती केली, अन्न पिकवलं आणि तुमच्या तोंडामध्ये घास भरवला, म्हणजे हे आमचं झालेलं पाप होत असं समजावं लागेल. आजच्या कंडिशनला पावसाळ्यामध्ये अक्षरशः आमचे पिकं वाहून गेले, आमचे रानं वाहून गेले, आमच्या हिरी बुडाल्या, अक्षरशः पाण्यानं आमचे रानं खरडून नेले. तर तुम्ही आमची टिंगल उठवताय. आज तुम्हाला पैसे टाकू, उद्या तुम्हाला पैसे टाकू, उद्या तुम्हाला अनुदान देऊ, परवाच्या दिवशी फलानं देऊ, तेरवाच्या दिवशी बिस्तानं देऊ, म्हणजे तुम्ही आमची मजा घेताय म्हणा की. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही देश चालवलाय तसा आम्ही देश बंद बी करू शकतो, पण ती वेळ आम्हाला तुमच्यावरती येऊ द्यायचं नाही. कारण आम्ही दुनियेचा विचार करतो, आम्ही तुमच्यासारखं नाही. आपलं भलं तर जग भलं, तसं नसतं मित्र हो. आमच्यामुळे देश चालतोय ना, तर मग तुम्ही आमच्यासाठी थोडं काहीतरी करा. आज आमच्यावरती इतकी बिकट परिस्थिती आहे की अक्षरशः आमच्या घरामध्ये फोडणीला तेल नाही किंवा खायला अन्नाचा दाना नाही. कारण पाण्यानं सगळं वाहून गेलं. पावसाळा संपला आणि आता हिवाळा आला तरी सुद्धा पाऊस चालूच आहे, तरी सुद्धा पाणी पडत आहे. आमच्या वावरामध्ये अक्षरशः इतकाले तण झाले, त्याला कधी खाली करावा आणि कधी काय पेराव, कधी गहू पेराव, कधी हरभरा पेराव, कधी उगवाव आणि कधी